नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नरवाड येथे आज भूमिहीन नागरिक माता भगिनी यांची नरवाड ग्रामपंचायत येथे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार व नरवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उज्ज्वला आवळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत मीटिंग पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या भूमिहीन घटकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी गायरान जमीन करारपत्र करण्यासाठी आजची मीटिंग बोलवण्यात आली होती. नरवाडमध्ये 30 भूमिहीन लाभार्थ्यांना या गायरान जमिनीचा लाभ मिळाला असून याच्यावर आता घरकुल मंजूर झाली आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नरवाड हे एकमेव असे गाव असेल जिथे 30 भूमिहीन लाभार्थ्यांना स्वतःची जागा व घरकुल मंजूर झाले आहे. नरवाडमध्ये या अगोदर शासनाच्या सर्व योजनेतून जवळपास 500 घरं मंजूर झाली असून ही बांधकामं पूर्णत्वास आली आहेत. नरवाडचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार व ग्रामसेविका उज्ज्वला आवळे मॅडम यांच्या प्रयत्नातून भूमिहीन घटकांना स्वतःच्या मालकीची जागा व त्या जागेवर घरकुल मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत मिरज तालुक्यातील 13 गावांमध्ये नरवाड हे गावसुद्धा मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेतलेले अग्रगण्य गाव आहे. तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले. या संदर्भात बोलताना लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार व काही लाभार्थींच्या प्रतिक्रिया. संतोष वर्म चौगले माझं नाव आहे आणि भूमिहीन जागेमध्ये आम्ही राहत असताना आम्हाला घरकुलची योजना आजपर्यंत भेटली नव्हते आणि तसंच ह्या गावचे सरपंच ग्रामसेविका ह्यात काम करणारे बरेच लोक या गावामधले आहेत आणि मारुती जमादार या गावचे लोकनियुक्त सरपंच असल्यामुळं ह्या 20 वर्षापासून आम्ही राहत असताना आम्हाला कधीच घरकुल मंजूर झालेलं नाही आणि जागा पण भेटली नव्हती. पण ह्या ग्रामपंचायत ज्यावेळेस सरपंच झाले बरेच कष्ट त्यांनी केले आणि बरेच लोकांना 30 लोकांना घरकुल आणि जागा हे दोन्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मंजूर करून दिले. त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो ग्रामपंचायतचा. माझं नाव कलावती रघुनाथ वनकट आहे आणि मला वाटते 40 वर्षापासून आम्ही लक्ष्मीनगरमध्ये राहते. माझं पूर्ण कुटुंब आई वडील भाऊचं सगळे इथंच आहे आम्ही. पण आम्हाला राहायला जागा पण नव्हती आणि घर पण नाही. आम्ही खरं तर शेवग्याच्या कुडामध्ये अजून पण राहते आणि खरं आमच्यामध्ये सरपंच आहेत मारुती जमादार. ते खूप आमच्यासाठी त्यांनी कष्ट केलीत आणि आम्हाला जागा पण दिलीत आणि घर मंजूर पण झालं आणि मी मनापासून त्यांचे आभार मानतो. पण आता तुम्हाला जागा तर मिळाली. आता मिळाली जागा. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नानुसार ज्या गोरगरिबासाठी सर्वांसाठी घरे ही योजना, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची ही गोरगरिबासाठी एक हक्काचं घर मिळावं ह्या योजनेअंतर्गत नरवाड गावामध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियान या अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजनेमधून ह्या जे भूमिहीन लाभार्थी आहेत आपले प्रधानमंत्री आवास योजनेचे, तर त्यांच्यासाठी आपण प्रस्ताव सादर केलेले होते आणि हे प्रस्ताव 30 आपण ग्रामपंचायतीच्या वतीने सादर केले होते. 30च्या 30 प्रस्ताव या ठिकाणी आज आपल्याला शासनाकडून मंजूर झाले आहेत आणि हे आपल्या सांगली जिल्ह्यातून मिरज तालुक्यामध्ये हे पहिल्यांदा आपल्या नरवाड गावामध्ये हा प्रयोग होतोय आणि हा नरवाड गाव पहिला आहे की यामध्ये आपल्या भूमिहीन प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना आज जागा मिळते आणि ती जागा उपलब्ध होऊन आपण त्यांना या ठिकाणी आज घर बांधण्यास परवानगी देणार आहोत. शासनाने जे ठरवून दिलेले आहेत की त्यामध्ये त्यांची करारपट्टी करायची आहे, कब्जेपट्टी करायची आहे, त्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज ग्रामपंचायत नरवाड या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांची एक मीटिंग आयोजित केली होती आणि ती मीटिंग आयोजित करून ज्या आमच्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या ऐकून घेऊन त्यावर आपण उपाययोजना करून या लवकरात आठवड्याभरामध्ये या सर्व शासनाच्या प्रक्रिया पूर्ण करून आपण त्यांच्या ताब्यात ही जागा देऊन त्या ठिकाणी एक चांगलं त्यांच्या स्वप्नातलं जे काही आता ताई बोलल्या की खरोखर कुडाचे घरं त्यांचे आहेत, आजपर्यंत त्यांना लाभ मिळाला नाही. अनेक वर्षे झाली यांना महाराष्ट्र शासनाच्या जागेत घरकुल वगैरे शासनाचा कुठला निधी मिळत नव्हता किंवा घरकुल बांधण्यास परवानगी नव्हती. पण ह्या शासनाने आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जागा त्यांना उपलब्ध करून देऊन घरं बांधण्यास परवानगी दिली आहे, मंजुरी देण्यात आली आहे आणि यामध्ये मला इतका अभिमान वाटतो की या गोरगरीब जनतेला आजपर्यंत त्यांना कुठेही हक्काचं घर नव्हतं, तर आमच्या माध्यमातून यांना कुठेतरी घर आज मिळतंय आणि आपल्या या गावातनं आपल्या ग्रामपंचायतच्या कर्तव्य अधिकारी आवळे मॅडम यांनी खरोखर यामध्ये रात्रंदिवस या ठिकाणी काम केलं आहे आणि हे प्रस्ताव एवढे सादर करण्याचं सोपं काम नव्हतं, तर ते प्रस्ताव सादर करून आज सर्व शासकीय कार्यालयाच्या यामध्ये एनओसी आहेत आणि त्या सर्वच एनओसी घेऊन यामध्ये आमच्या गावातील आमचे तलाठी असतील, परत आपल्या ज्या काही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल,
MSCB असेल, या सर्व ज्या योजना आहेत त्या शासकीय कार्यालय आहेत ते आम्हाला खरोखर या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे. आणि या सर्वांच्या अनुषंगाने आमच्या मिरज तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या सर्वांना आपण घरकुलाचे हप्ते आता पुढील काही दिवसामध्ये वितरित करून एक चांगलं घर बांधण्यास आणि घर चांगलं असावं, एक यांची कॉलनी असावी, अशी कॉलनी टाईप घरकुल या ठिकाणी नरवाडमध्ये साकारवते, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. धन्यवाद.